काल जी घटना घडली ती अतिशय गंभीर आणि पोकळी निर्माण करणारी आहे, महाराष्ट्राला आदरा देणारे आहे। जे सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला एक पोरकं करून देणारी घटना होती। काल स्वर्गीय अजितदादांनी कामाचा दादा ज्याला त्यांची महाराष्ट्रात ओळख होती अशी व्यक्ती आपल्यातून जाणे म्हणजे एक खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। एअरक्राफ्ट झालं, काल अनेकांनी शंका पण व्यक्त केलेल्या आहे। अनेक दुर्घटना घडत आहेत, त्या घटनेनंतर त्याची चौकशी साधी होत नाही आणि झाल्यानंतर मग त्या पायलटवर दोष दिला जातो। या घटनेने अख्खा महाराष्ट्र आधारानंतर पाचोरा शहरामध्ये उत्स्फूर्त बंदचं आव्हान केलं होतं। आज सगळ्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद ठेवलेला आहे। याच्या सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय संघटना यांच्यामुळे 31 तारखेला पाचोरा शहरामध्ये हुतात्मा स्मारकमध्ये संध्याकाळी 7 वाजता दादांवर प्रेम करणाऱ्या जे कोणी असतील त्यांच्या आठवणींसाठी उजाळा देण्यासाठी आपण 31 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हुतात्मा स्मारकमध्ये यायचं आहे। सगळ्यांना आव्हान आम्ही करतोय। सामाजिक संघटना, सगळ्या राजकीय संघटनांच्या वतीने आम्ही शोकसभेच्या या कार्यक्रमाला आपण यावं यासाठी आव्हान करतो आहोत आणि आपल्या आठवणी आपण त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या यासाठी हा कार्यक्रम आहे। की कालही दादा होते, आजही दादा आहे, उद्याही दादा राहतील, परंतु असा दादा होणे नाही, असा एक वाईट प्रसंग, एक सामाजिक पोकळी निर्माण झालेला प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे। म्हणून या 31 तारखेच्या या कार्यक्रमाला शोकसभेला आपण यावं असं सामाजिक संघटना सगळ्यांच्या वतीने आव्हान आहे।